नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. संगीत दर्शन प्रस्तुत स्वर दीपावली या कार्यक्रमात मी महेश निहुल माझ्या सहकलाकारांसह आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सर्वांना भाऊबीज तसंच पाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि जे काही दिवाळी पर्व शिल्लक राहिलेलं आहे तर त्याच्या शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना. तर आपण सगळ्यांनी दिवाळी नक्कीच आनंदात घालवली असेल. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत आपण त्याचा आनंद घेतला असेल. तसंच आपले जे काही पाहुणे आप्तेष्ट जे काही आहेत तर त्यांच्यासोबत आपण आनंद घेत असाल. त्यात विश्वचषक क्रिकेट स्पर्धासुद्धा सुरू आहे आणि छान आपण त्याचाही आनंद घेत असाल अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर आज जे काही माझ्यासोबत पाहुणे कलाकार आहेत आपले तर त्यांचं सगळ्यांचं एकदम मनपूर्वक स्वागत करतो मी. सुहासदादा नरोडे, अलका शिंदे मॅडम, वैशाली तिजोरे, त्याचबरोबर गजानन बदर, विलास लोणे. तर या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर्वात प्रथम रसिकाहो, अनेक वेगवेगळ्या महामाऱ्या येऊन गेल्या आपल्याकडे. कोरोना आला किंवा अशा अनेक वेगवेगळ्या घटना की जेणेकरून आपल्याकडे काही दृष्टीहीन बंधू भगिनी आहेत तर ते कलाक्षेत्रावरती ज्यांचं आयुष्य अवलंबून आहे तर या सगळ्यांना खूप संघर्ष गेल्या काही वर्षांमध्ये करावा लागला. तर हा संघर्ष पुन्हा कधी करावा लागू नये यासाठी गणपती बाप्पाला आपण प्रार्थना करूया. आणि नाहीतरी प्रत्येकच शुभ कामाची सुरुवात जी असते ती गणेशाच्या नमनाने आपण करतो. तर आपण शुभ आशीर्वाद मागूयात आपल्या सर्वच कलाकारांसाठी की पुन्हा अशी कधी वेळ येऊ नये आणि उपेक्षू नको गुणवंत अनंता असं ज्याला आपण म्हणतो. तर कुठल्याही गुणवंत अशा प्रतिभावान माणसाचं त्याच्यावरती वाईट वेळ येऊ नये यासाठी आपण प्रार्थना करूयात. आणि सर्व कलाकारांसाठी कलेची जी देवता आहे गणपती बाप्पा आपली तर त्याच्याकडून आशीर्वाद मागूयात. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं शंकर महादेवन यांनी गायलेलं उत्कृष्ट असं गीत गणेशाला वंदन करणारं सादर करतोय आपल्यासाठी विलास लोणे. सूर आणि रागस हो शंकर महादेवन यांनी गायलेलं गीत आहे तर आपण नक्कीच त्याचा आनंद घेऊयात. नमस्कार. संगीत दर्शन या व्हॉट्सअप समूहासाठी मी विलास लोणे आपल्यासमोर एक शंकर महादेवन यांचं गणपतीचं गीत आणि एक नाट्यगीत सादर करणार आहे. लक्ष असो. गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस
मोर्या गजवदना तू सुख करता गजवदना तू दुःख हरता गजवदना मोर्या मोर्या सूर निरागस हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपती सूर निरागस सुरसुमनाने भरली ओझळ नित्यरीती वाहे शरणावर ताने बालक सुमधुर हासे धावतसे वाहो सुरातून ओंकार गणपती आधिपती सुखपती छंदपती गंधपती आधिपती सुखपती छंदपती गंधपती गणपती लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपती सूर निरागस मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या 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 गणपती बाप्पा मोर्या गजवदना तू सुख करता गजवदना तू दुःख हरता गजवदना मोर्या मोर्या सूर निरागस हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो धन्यवाद विलासजी, अतिशय अप्रतिम असं गीत सादर केलेलं आहे गणेश वंदना. तर मित्रांनो, घराघरातून ज्यांचा आवाज एकेकाळी ऐकला जायचा, सूर्योदय झाला की त्यांचा आवाज आपण ऐकायचो आणि आजही तो आवाज तसा लोकप्रिय आहे. टेप रेकॉर्डरच्या काळात घराघरातून त्यांच्या गवळणी आणि अभंग ऐकली गेली असा एक सुंदर आवाज म्हणजेच गोदावरीबाई मुंढे. तर याच गोदावरीबाई मुंढेंची एक उत्कृष्ट अशी गवळण ऐकुनी वेणूचा नाद. तर ऐकुनी वेणूचा नाद हा जो काही गवळणींचा अल्बम आहे तर तो सुद्धा खूप हिट झाला होता एकेकाळी. तर हीच गवळण आपल्यासाठी घेऊन येते आहे वैशाली तिजरे. ही आपली समूहावरील एक उत्कृष्ट गायिका. संभाजीनगर इथे एका स्पर्धेसाठी तिने हे गीत गायलं होतं आणि आश्चर्य म्हणजे तिला प्रथम क्रमांक सुद्धा, आश्चर्य नाही म्हणता येणार याला, माफ करा. तर तिच्या कलागुणांना खऱ्या अर्थाने वाव मिळाला होता आणि हे सगळे तिचे गुण लक्षात घेता तिला प्रथम क्रमांक सुद्धा या स्पर्धेमध्ये मिळाला होता. तर अधिक वेळ न घालवता आपण ऐकूयात हे सुंदरसं गीत, अतिशय छान अशी गवळण, ऐकुनी वेणूचा नाद. Thank you.
धन्यवाद. या सुंदरशा भक्तिगीतानंतर रसिका श्रोते हो आपण वळणार आहोत एका सुंदरशा चित्रपट गीताकडे. रसिका हो, सचिन पिळगावकर महाराष्ट्राचे खूप लाडके अभिनेते. अनेक सुंदर सुंदर चित्रपट सचिनजींनी दिले आणि त्यांची कार्यकर्ता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु सचिनजींनी एक पटकथा लिहिली होती, पहिली त्यांची पटकथा, आणि त्यांनी स्वतः पटकथा लिहिलेला तो पहिला चित्रपट अर्थात माझा पती करोडपती. अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया यांचा अभिनय असणारा खूप सुंदर असा हा चित्रपट होता. आणि ती पटकथा जी आहे तर त्यांनी त्यांच्या वडिलांच्या चरणी अर्पण केलेली होती. अर्थात त्या चित्रपटाची त्या सुरुवातच आहे, आपण सगळ्यांनी पाहिलं असेल. तर मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय कॉमेडीचा किंग असणारा हा चित्रपट मुंबई दूरदर्शन अर्थात आपल्या सगळ्यांची लाडकी सह्याद्री वाहिनी, तर या सह्याद्री वाहिनीवरून 4 वाजता जो काही मराठी चित्रपट दाखवला जायचा आणि त्यावेळेसचा तो काही माहोल होता, तर तो आपण एन्जॉय करायचो खूप. आठवड्याभर एखादा चित्रपट आठवड्यातून एकच दाखवला जायचा आणि त्या ज्या सगळ्या आठवणी आहेत, ती सगळी धमाल जी आहे, तर ती आपल्याला आठवड्याभर पुरून उरायची आपल्या सगळ्यांना. तर या सगळ्या आठवणी सगळ्यांच्या मनात ताज्या आहेत. खूप सुंदर असा अशोक सराफजींचा अभिनय किंवा सचिनजींचा अभिनय, तर तो आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. तर त्याचाच पुनर्प्रत्ययाचा आनंद त्या आठवणींमध्ये आपण सगळेजण थोड्या वेळासाठी जायला हरकत नाही. कारण अनेक जण आता गावी गेले असतील आणि गावाकडचाच अगदी आपल्या लहानपणीचा तो सगळा अनुभव होता. अगदी 2 वर्षापूर्वीपर्यंत तो ब्लॅक अँड व्हाईट असा जो काही दूरदर्शन संच होता तो आमच्या घरी होता आणि तो चालू स्थितीत होता विशेष म्हणजे. तर त्याचा आनंद आम्ही कधी कधी घ्यायचो गावाकडे गेलो की. अर्थात आता त्या सगळ्या गोष्टी कालबाह्य झाल्यात, परंतु या सणासुदीच्या निमित्ताने आपण घरी जातो आहोत. सगळ्या आपल्या जुन्या आप्तेष्ट मित्रांना वर्ष 2-2 वर्ष आपल्या भेटी होत नाहीत. तर भेटल्यानंतर हे सगळे विषय निघतात, त्यावेळी झालेल्या ज्या काही छान छान घटना असतात त्या सगळ्या आठवतात. तर असंच छान आपल्या सगळ्यांना जुन्या आठवणीत जायला लावणार आहे सुंदरसं गीत. ऐकूयात सुहास आणि पूजा यांच्या आवाजातलं तुझी माझी जोडी जमली, किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं. सचिनजींनी किशोर कुमार यांच्याकडून जी काही मोजकी गाणी गाऊन घेतली ती 1-2च मला वाटतं, तर त्यापैकी हे एक गीत ऐकूयात पुढील थोड्याच वेळात. छानपैकी आनंद घ्या. अग हेमा माझ्या प्रेमा, हे तुझी माझी जोडी जमली ग, अशी झकास पोरगी पटली. तुझी माझी जोडी जमली ग, अशी झकास पोरगी पटली. गोरी 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 इश्काची नोट ही बदली. हाय हाय लाडी गोडी अशी केस तू की पतंग माझी कटली. लाडी गोडी अशी केस तू की पतंग माझी कटली. निळ्या निळ्या भातया दोघांची प्रीती नटली. हाय हाय तुझी माझी जोडी जमली ग, अशी झकास पोरगी पटली. थोडीशी मी लाजाळू, ज्वानी कशी सांभाळू. प्रीती तुला कसली ग, मनात प्रीती वसली ग. हे तुझी माझी जोडी जमली ग, अशी झकास पोरगी पटली. लाडी गोडी अशी केलीस तू की पतंग माझी कटली.
माझी ग तू गुणवंती, मिठीत ये ना फुलवंती, तुमकत मुरडत जाऊ नको तू, मोहून मन हे गेले अग हे मा माझ्या प्रेमा हे तुझी माझी जोड जमली ग, अशी झकास पोरगी पटली. लाडी गोडी अशी केलीस तू की पतंग माझी कटली. गुलाबाची लाली तुझ्या गालावरी कशी आली ग, ओठात लपली प्रीती ही आपली, लाजन बहरून आली ग. प्रेमाच्या या खाणा खुणा मुक्यान घ्याव्या जाणून, डोळ्यात टिपलं मनात जपलं प्रीतीचं फुल मी गोडीनं. अग हे मा माझ्या प्रेमा हे तुझी माझी जोड जमली ग, अशी झकास पोरगी पटली. हे तुझी माझी जोडी जमली ग, अशी झकास पोरगी पटली. गोरी 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 इश्काची नोट ही बटली. हाय हाय लाडी गोडी अशी केलीस तू की पतंग माझी कटली. लाडी गोडी अशी केलीस तू की पतंग माझी कटली. निळ्या निळ्या भातया दोघांची प्रीती नटली. हाय तुझी ए माझी ए जोडी जमली ढिंका चिका. है 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 ए जोडी जमली. थँक्यू. धन्यवाद सुहासजी, मनपूर्वक धन्यवाद. खरं तर किशोर कुमार यांनी गायलेलं गाणं हे अशोक सराफ आणि किशोरी शहाणे यांच्यावर चित्रित झालेलं अर्थात सगळ्यांना आवडलं असेल. रसिका हो, प्रेम म्हटलं की लग्न आलं, त्यासाठीचे अडथळे आले आणि एकदा लग्न झालं की प्रत्येकाचं नशीब, खरं म्हणजे नशिबाची ही सीमारेषा असते. ओलांडल्यानंतर काही माणसं आयुष्यभरासाठी समाधानी होतात, काही जण त्यातल्या त्यात बरं म्हणून जगतात आणि काहींची रेशीम गाठ मात्र माहीत नाही खरं कुठे बांधली जाते. खरं असं म्हणतात की लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, पण ज्यांचे लग्न मोडतात त्यांच्या गाठी नक्की कुठे बांधल्या जातात हा प्रश्न आहे माझ्यासाठी. असो हा गमतीचा भाग सोडून द्या रसिका हो. परंतु खरंच ज्या ज्या आठवणी असतात ना, नशिबाची सीमारेषेनंतर काय होईल हा भाग वेगळा. अगदी वेगवेगळे विनोद सुद्धा छान सांगितले जातात की लग्न म्हणजे नक्की काय, तर अशी एक जखम असं म्हणतात की जी होण्यापूर्वी हळद लावली जाते, इतकी मोठी अशी ती जखम असते. खरं जखम की आनंद हा येणारा काळ ठरवतो, परंतु मधली जी सीमारेषा आहे तर त्या सीमारेषा जी काय आहे ते ओलांडून जातानाच्या ज्या आठवणी आहेत तर त्या तिच्या असोत किंवा त्याच्या असो, त्या आयुष्यभरासाठी त्याच्या असतात. तर असंच एक सुंदरसं गाणं लता मंगेशकरांचा तो अल्बम होता मला वाटतं, तर मेहंदीच्या पानावर या हेच ते टायटल सॉन्ग आपल्यासाठी सादर करतीये शेवगाव येथील अलका शिंदे अहमदनगरवरून. तर अतिशय सुंदर असं हे गाणं आहे आणि तितकाच सुंदर तिचा आवाजही आहे, छान गाते ती. तर आपण सगळेजण त्याचा आनंद घेणारच आहात. मेहंदीच्या पानावर अलका शिंदे. मेहंदीच्या पानावर
झुळझुळतो अंगणात तोच गारवारा झुळझुळतो अंगणात तोच गारवारा हुळहुळतो तुळशीचा अजून देह सारा मेंदूच्या पायावर मन अजून अजून तुझे है दिसे अंग अंग पिवळेगा अजून तुझे है दिसे अंग अंग पिवळेगा अजून तुझ्या डोळ्यातील मोठेपण कवळेगा कवळेगा मेंदूच्या पायावर मन अजून झुलतेगा जाईच्या बाकड्या धन्यवाद अलका शिंदे मॅडम. यानंतर रसिका श्रोते हो, आपण समस्या प्रधान असे काही चित्रपट, आता तो काळ आलाय समजा, साधारण अगदी मोकळा श्वास असेल किंवा बालक पालक सारखा एक चित्रपट असेल किंवा इतर अनेक चित्रपट आहेत जे समस्या प्रधान चित्रपट म्हणून ओळखले जातात, की वेगवेगळ्या समाजातील समस्यांचं प्रतिनिधित्व करणारे चित्रपट आपण म्हणूयात. परंतु असा एक काळ होता की एक हिंदी चित्रपट प्रचंड गाजला, अर्थात विधवा पुनर्विवाहाची ती समस्या होती आणि ती त्यांनी अतिशय प्रकर्षाने खूप सुंदर अशा पद्धतीने ती मांडली होती. ऋषी कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांचा चित्रपट प्रेम रोग आणि सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी अतिशय प्रसिद्ध झाली होती, सगळ्यांना ती आवडलीही होती. तर याच चित्रपटातलं सुंदरसं गीत प्रेम रोग, ह्या चित्रपटाचं टायटल सॉन्ग मैं हूं प्रेम रोगी आपल्यासाठी सादर करतोय गजानन बदर. तर ऐकूया मैं हूं प्रेम रोगी हे गीत. अरे कुछ नहीं कुछ नहीं कुछ नहीं कुछ नहीं फिर कुछ नहीं है भाता जब रोग ये लग जाता मैं हूँ प्रेम रोगी मैं हूँ प्रेम रोगी मेरी दवा तो कराओ मैं हूँ प्रेम रोगी मेरी दवा तो कराओ जाओ 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 किसी को बुलाओ मैं हूँ प्रेम रोगी. कुछ समझा कुछ समझ ना पाया कुछ समझा कुछ समझ ना पाया दिल वाले का दिल भर आया और कभी सोचा जाएगा क्या कुछ खोया क्या कुछ पाया चाटन लागे ओ तन जाने चाटन लागे ओ तन जाने ऐसी है रोग की माया
मेरी इस हालत को, मेरी इस हालत को नजर ना लगाओ, मेरी इस हालत को नजर ना लगाओ। जाओ 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 किसी और को बुलाओ, मैं हूँ प्रेम रोगी। सोच रहा हूँ जब क्या होता, सोच रहा हूँ जब क्या होता, इसमें अगर ये प्यार ना होता, मौसम का एहसास न होता, गुलशन गुलजार न होता, होने तो कुछ भी होता पर, होने तो कुछ भी होता पर, ये सुंदर संसार न होता। मेरे इन ख्यालों में, मेरे इन ख्यालों में तुम डूब जाओ, मेरे इन ख्यालों में तुम डूब जाओ। जाओ 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 किसी को बुलाओ, मैं हूँ प्रेम रोगी। यारो किस्मत वाला प्रेम रोग जिसे लग जाता है, कुछ दुख का होश नहीं है, अपनी लौ में रम जाता है, हर पल खुद ही खुद हंसता है, हर पल खुद ही खुद रोता है। ये रोग ला इलाज सही फिर भी कुछ कराओ, जाओ जाओ जाओ, अरे जाओ जाओ जाओ, मेरे वैद्य को बुलाओ, मेरा इलाज कराओ, और नहीं कोई तो मेरे को बुलाओ। जाओ 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 मेरे दिल बुलाओ, जाओ 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 मेरे को बुलाओ, मैं प्रेम रोगी। धन्यवाद गजाननजी, मनपूर्वक धन्यवाद. अतिशय सुंदर असं गीत आपण सादर केलं. रसिका हो, प्रेम ही अशी एक गोष्ट आहे की प्रेमात काय नाही मिळत, सगळं मिळतं. एक सुंदर आनंदी आयुष्य मिळतं, एक छान सहवास तर मिळतो. आयुष्यभर पुरतील एवढ्या आठवणी मिळतात. अर्थात थोडं दुःखही मिळतं, परंतु ते अपरिहार्य असतं. चला ते आपण गृहीत धरूयात, है ना. कारण असं म्हणतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. तर या गोष्टी आपण थोड्याशा गृहीत धरूयात. कारण आयुष्यभर पुरतील एवढ्या आठवणी मिळतात. ज्यावेळेला माणूस एकटा असतो त्यावेळेला त्याच्या आयुष्यात खूप अशा ज्या काही आठवणी असतात, तर त्या आठवणी त्याला जगवतात. अगदी ग्लुकोज सारखं म्हणा, सलाईन सारखं म्हणा. तर असं हे प्रेम. तर एका चित्रपटामध्ये खूप सुंदर असं गीत लिहिलंय जगदीश खेबुडकर यांनी. तो जो नायक आहे तर तो दरोडेखोर वगैरे असतो आणि त्याच्या आयुष्यामध्ये ती नायिका आल्यानंतर त्याचं आयुष्य बदलतं. अर्थात प्रेमात असं होतं बऱ्याचदा. तर सरांनी फार छान सांगितलंय की बागेत ते नायक आणि नायिका फिरतात हातात हात घालून छानपैकी. हे सर्रास दाखवलं जाणारं दृश्य. परंतु त्याचबरोबर त्यांच्याबरोबर सगळंच असतं. कळ्या असतात, फुलं असतात आणि तेही धुंद होऊन वगैरे त्यांच्या प्रेमात सहभागी होणारी अशी असतात ती. अर्थात नसली तरीही. परंतु आपली ही जशी भावना आहे तसा आपल्याला निसर्गही दिसतो आणि आपण जो विचार करतो त्याप्रमाणे आपल्याला माणसंही भेटत जातात. माणसंही असं मानसशास्त्र सांगतं. असो, तर असंच एक सुंदर गीत. चित्रपटाचं नाव आता मी विसरलोय, परंतु हे गीत मात्र आपण ऐकूयात. सुहास आणि श्रद्धा यांच्या आवाजातलं. धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना, शब्दरूप आले मुक्या भावनांना. अतिशय सुंदर असं गीत आहे. आशाताई आणि सुधीर फडके अर्थात बाबूजींच्या आवाजातलं. तर नक्कीच आपण त्याचा आनंद घेऊयात. सुहास आणि श्रद्धा यांच्या आवाजात. धुंदी
शब्दरूप आले मुक्या भावना धुंदी कळाना धुंदी फुलाना तुझ्या जीवनी नीतीची जागा आली माळ रानिया प्रीतीची बाग आली तुझ्या जीवनी नीतीची जागा आली माळ रानिया प्रीतीची बाग आली सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा शब्दरूप आले मुक्या भावनाना धुंदी कळाना धुंदी फुलाना तुझा शब्द की थेंब हा अमृताचा तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा तुझा शब्द की थेंब हा अमृताचा तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा उगाला जणाचा किती हा बहाणा शब्दरूप आले मुक्या भावना धुंदी कळाना धुंदी फुलाना चिरंजीव होई कथा मेलराची कृशा वाढते तृप्त या लोचनाची चिरंजीव होई कथा मेलनाची कृशा वाढते तृप्त या लोचनाची युगांचे मिळावे रूप या क्षणाना शब्दरूप आले मुक्या भावना धुंदी कळाना धुंदी फुलाना यमुनाजळी खेळू खेळू खेळ कन्हैया कालाजता नाही माफ करा रसिका हो, मी काही गाणं वगैरे म्हणणार नाहीये. इतके छान छान कलाकार आपल्यासोबत आहेत त्यामुळे गाणं वगैरे गाण्याचा माझा मूड नाहीये. प्रशांत दामले यांना नुकताच विष्णुदास भावे पुरस्कार मिळाला आणि त्या अनुषंगाने त्यांची एक मुलाखत मी कुठेतरी ऐकली. मला आता आठवत नाही नक्की कुठे ते, परंतु बदललेल्या ज्या काही चाली आहेत छान छान नवीन नवीन, तर त्या म्हणजे काळानुसार जे काही बदल नाट्यसृष्टीमध्ये झाले तर त्यानुसार वेगवेगळी गाणी सुद्धा त्याच्यामध्ये आली. खास करून प्रशांत दामले यांनी बऱ्यापैकी बदल सुद्धा केले. जुनी चाल सुद्धा आपल्या लक्षात असेल, यमुना जळी खेळू खेळ कन्हैया कालाजता. तर ही जी काही ओल्ड व्हर्जन्स होती जुनी, तर ती बदलून खरं तर नव्याने ध्वनिमुद्रित करण्यात आली आणि ती सुद्धा आपल्याला छान आवडतात वेगवेगळी. खरं तर नाटक बघणारे मराठी प्रेक्षक किती हा जरी वादाचा मुद्दा असला तरी छान नाटकांनाही चांगले दिवस आजकाल आले आहेत मराठी, असं प्रशांत दामले म्हणाले. आणि 10,000पेक्षा जास्त प्रयोग सरांनी केले. असं हे सांगण्याचा उद्देश हा की एक सुंदरसं नाट्यगीत आपण ऐकणार आहोत
अर्थात महेश काळे असतील किंवा राहुल देशपांडे किंवा अशा अनेक दिग्गज, जसं आपण सुरुवातीलाच गाणं ऐकलं शंकर महादेवन यांच्या आवाजातलं सूरनिरागस, तर हे गाणं आहे कट्यारच्या निमित्ताने. तर अशा अनेक गाणी आहेत जे जुनी नाट्यपद्धती, त्यांची जी परंपरा आहे तर ती याही काळात ती माहिती व्हावी सगळ्या श्रोत्यांना, आणि हे कुठेतरी जिवंत राहावं म्हणून प्रयत्न करणारे निर्माते, अभिनेते आणि गायक कलाकार सगळेच, तर त्यांना आपण या निमित्ताने सॅल्यूट करूयात. आणि याचाच एक आनंद म्हणा किंवा पुनर्प्रत्ययाचा आनंद हे सुरानो चंद्रभा नावाचं संगीत मानात मान या नाटकातलं हे नाट्यपद, मला वाटतं मी जर चुकत नसेल तर हे आपल्यासाठी सादर करतायत आपल्या समूहातील एक सुंदर गुणी कलाकार विलास लोणे. तर ऐकूया त्यांच्या आवाजात हे सुरानो चंद्रभा हे उत्कृष्ट असं नाट्यपद. नमस्कार. संगीत दर्शन या व्हॉट्सअप समूहासाठी मी लोणी विलास वांगणी मुंबई येथून आपल्यासमोर एक नाट्यगीत सादर करत आहे. चंद्रभा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा चांदण्याचे कोश माझ्या चांदण्याचे कोश माझ्या चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा वाट एका कीतमाची वाट एका कीतमाची हरवलेल्या मानसाची वाट एका कीतमाची वाट एका कीतमाची हरवलेल्या मानसाची बरसुनी आकाश सारे बरसुनी आकाश सारे अमृताने नाहवा अमृताने नाहवा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा चांदण्याचे कोश माझ्या चांदण्याचे कोश माझ्या चांदण्याचे 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 चांदण्या
माझ्या चांदण्याचे कोश माझ्या चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो हे सुरानो हे सुरानो चंद्रभा. धन्यवाद. तर रसिक श्रोते हो, अतिशय अप्रतिम असं नाट्यगीत आत्ताच आपण ऐकलं. तर आता आपण आपल्या शेवटच्या गीताकडे येणार आहोत. रसिका हो, कविता नंतर फुलते. कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते. गाणे नंतर जुळते, आधी आपण गाणे व्हावे लागते. खरंच याला इन्व्हॉल्वमेंट म्हणतात. आणि अशीच इन्व्हॉल्वमेंट असणारी छान उत्कृष्ट गायिका आपल्या समूहाची अर्थात अलका शिंदे मॅडम. तर ती आपल्यासमोर सादर करते एक सुंदरसं प्रेमगीत, रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना. खूप छान आशाताईंच्या आवाजातलं हे सुंदरसं गाणं तर तिने गायलेलं आहे खास दर्शन दीप उत्सवच्या निमित्ताने, स्वर दीपावलीच्या निमित्ताने. तर आपण त्याचा आनंद घेणारच आहोत. परंतु रसिका हो, जाता जाता या सर्व सहभागी कलाकारांचं जे समूहावरती आहेत तर ते आपलेच कलाकार आहेत, परंतु जे काही पाहुणे कलाकार आहेत, सुहास दादा, तर पूजा, श्रद्धा, तर यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. त्याचबरोबर गजानन बदर यांनी देखील छानसं गाणं गायलं या स्वर दीपावलीच्या निमित्ताने, तर त्याचेही आभार मानतो. त्याचबरोबर मी प्रोफेशनल निवेदक नाही, तर आपण माझं निवेदन गोड मानून घ्याल अशी एक छोटीशी अपेक्षा आहे. काही चुका झाल्या असतील तर त्या मोठ्या मनाने आपण माफ करा आणि समजून घ्या. आणि जो काही कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचलाय तर तो अधिकाधिक सुश्राव्य करण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे. तर त्याचा अभिप्राय सुद्धा जरूर कळवा. छानपैकी आपण आपल्या नातेवाईकांसोबत हा दिवाळी उत्सव जो आहे तर तो आपण एन्जॉय करत असाल तर तो नक्कीच एन्जॉय करा. आणि वर्षभर पुरतील एवढी छान आठवणी वेगवेगळ्या आणि वर्षभर आपल्याला एनर्जी देतील अशा आठवणी छान छान क्रिएट करा आणि त्याचा आनंदही घ्या. आपल्या स्मरणात ठेवता येतील अशा अनेक गोष्टी या छान उत्सवाच्या निमित्तानं घडतात. थेट पुढच्या उत्सवापर्यंत त्या आपल्याला एनर्जी देतात. कारण मी सुरुवातीलाच सांगितलं, ज्याच्याकडे खूप साऱ्या आठवणी असतात तो माणूस आयुष्यात कधीही एकटा नसतो. तर याच नोटवरती मी आपला निरोप घेतो. या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य केलं होतं लता पाटील मॅडम आणि अनिल शिंदे यांनी. निर्मिती व मूळ संकल्पना होती संजय बडगुजर सर यांची. आणि हा कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला मी अर्थात महेश मेहुल यांनी. तर चला तर माझ्या संपूर्ण कलाकारांसोबत, पाहुण्या कलाकारांसह समूहातील कलाकारांसोबत मी आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो. नमस्कार. दीपोत्सवाच्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना, रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना, बनात ये ना, जवळ ये ना, बनात ये ना, जवळ ये ना. चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत ये ना, चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत ये ना, प्रीतीत ये ना, जवळ ये ना, प्रीतीत ये ना, जवळ ये ना. बेगुंदाचा सुमंत सारा, गात गात मंद धुंद वारा, दाटे पुरी प्रिया तुझा इशारा, देहावरी फुले असा शहारा, तुझा इशारा असा शहारा. हाय
रुपेरी वाळूत माणूस बनत येना चंदेरी चाहून लावीत प्रीतीत येना प्रीतीत येना जवळ येना प्रीतीत येना जवळ येना लाजे ताजही फुलैन हाती गाली अनार प्रीत गीत गाती तू ये ईशा अशी करी तुकारा दे ये पिया मला तुझा निवारा तुझा निवारा तुझा निवारा हरे प्रेम वाळूत माणूस बनत येना चंदेरी चाहून लावीत प्रीतीत येना प्रीतीत येना जवळ येना प्रीतीत येना जवळ येना चंदेरी चाहून लावीत प्रीतीत येना चंदेरी चाहून लावीत प्रीतीत येना प्रीतीत येना जवळ येना प्रीतीत